वापरतो ते ह्या आपल्या जंगलामध्ये सापडल्या बघू शकता। या अशा कांगण्या गणपतीला आम्ही कोकणात त्यांचा वापर करतो। त्याच प्रकारे इकडे द्राक्ष वेल म्हणून एक अवेलेबल आहे। हे द्राक्ष वेल पण आपल्याला या जंगलामध्ये भेटले। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहोत डोंगरीवरती। पुन्हा एकदा पावसाळ्याचं क्लायमेट आहे, पूर्ण असं सुंदर असं क्लायमेट झालेलं बघू शकता तुम्ही। वाट बघा किती एकदम घनदाट अशी वाट आहे, त्या वाटेतून आपण चालतोय। आता वाट टाकतोय आम्ही चुकलोय। हे बघा मित्रांनो कसे चढतायत ते सगळेजण, हे बघा। तर मित्र रस्ता एकदम दाटीवाडीचा रस्ता आहे। दाटीवाडीच्या रस्त्यातून मग आपण दाखवतो तुम्हाला कसं चढतोय आपण या जंगलातनं। हे बघा टी शर्ट नाही पूर्ण वरपड फाटून टाकणार टी शर्ट माझी। तर फायनली आपण आलेलो आहे मित्रांनो बाहेर। चला तर मग आता तर मित्रांनो आपण वरती पोचलेलो आहे। चला तर जाऊया आपण आपल्या स्पॉट वरती। आपण जो जाणार आहोत ना सगळ्यात लांब आहे कोपऱ्यामध्ये असतं एरिया, तिकडे आपण गेम घालतो। चला तर बाजूला ते हनुमानाची एक सुंदर अशी मूर्ती, एकदम गोड अशी सुंदर अशी हनुमानाची मूर्ती। फिलिंग येतं आपल्याला। ॲक्च्युली हे खरं लोकेशन आहे डोंबिवलीमध्ये सोनारपाडा म्हणून, एक गावसारखंच फिलिंग येते आपल्याला। इकडे पाचचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, एक नंबर गावसारखंच फिलिंग आहे, जबरदस्त। आणि इकडे खूप पर्यटक लोक पण येतात। आता तुम्हाला पाठीस खालती 2 डॅम्प आहेत मोठे, ते डॅम्पवरती सुद्धा खूप मजा येते। तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल, पूर्ण बघा। आता आपण भेल सुद्धा बनवणार आहोत आपल्या लोकेशनवरती जाऊन। चला तर मग डायरेक्ट लोकेशन। तर आम्ही वाट मात्र चुकलेलो होतो, विशाल बी आणि कल्पेश। तर परत दुसऱ्या अण्णाने वाटेवरती गेले, त्याच वाटेवर आपण परत चाललोय। ही पब्लिक आपली एवढी पब्लिक आहे मित्रांनो, हे बघा। हा आहे आपला अण्णानी सर आहेत ते आपले। मित्रांनो आम्ही आता पार्टीसाठी सज्ज झालेले आहेत बघा। टीम आम्हाला रोड सापडत नाही, पण आम्ही आता रोड शोधत आम्ही आता प्रवास करणार आहोत। बघू शकता समोर सोनारपाड्यातून कल्याणमध्ये कसं उतरत आहे मित्रांनो। अशा प्रकारे एक पकड एक सोड। आपण ज्या कांगण्या वापरतो ते ह्या आपल्या जंगलामध्ये सापडल्यात बघू शकता। ज्या अशा कांगण्या गणपतीला आम्ही कोकणात त्यांचा वापर करतो। त्याच प्रकारे इकडे द्राक्ष वेल म्हणून एक अवेलेबल आहे, बघू शकता मित्रांनो। हे द्राक्ष वेल पण आपल्याला या जंगलामध्ये भेटले। या अशा प्रकारे पूर्ण घनदाट जंगलामध्ये बघू शकता, हे असं मिळत नाही निसर्गरम्य वातावरणात असं। तर बघू शकता तुम्ही कशी कांगणे आपल्याला सापडले। तर आपण बघू शकता, आपण पुढे पण काही झाड आहेत बघू शकता मित्रांनो। वाळ पाणी एकदम बारीक असल्या कारणास्तव थोडासाच वाहतोय, बघू शकता। हे वरून पाणी येतं, या अशा स्वरूपात खाली सवावणी वाहून जातं बघू शकता। खाली निघून जातो त्या झाडाला काहीतरी आहे, कळी काहीतरी फुल पकडायचं असं वाटतंय, पण काय तुम्ही कमेंट। तर फायनली मित्रांनो आता आपण पोहोचत आहोत तिकडे। तर मित्रांनो हे बघा इकडे एक फळ आहे, तुम्हाला दाखवतो। फळ आहे, तुम्हाला जर कमेंट करून सांगा की कोणतं आहे। आणि आपल्याला 2 ससे भेटलेले होते। कुठे दाखव, कुठे पकडले होते तुम्ही? आता आपण जाताना बघूया कुठे पकडले ते तुम्हाला दाखवतो। अरे कहना क्या चाहते हो? तेच पकडले होते, या झाडीच्या खाली होते 2 ससे होते। आणि सस्यांची म्हणजे 2 सस्यांची पिल्लं होती आणि आपण इथे पकडलेली। अरे कहना क्या चाहते हो? बघू शकता तुम्ही, गावाला तर असतो पण इथे पण आहे। या निसर्गरम्य वातावरणात प्लीज विजिट करा मित्रांनो। चला तर मग पुढे मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे आपल्या जागेवरती। बघा तुम्हाला दाखवत होता आपली जागा बॅकग्राऊंडला। ही आपली जागा आहे आपली, इकडे आम्ही नेहमीप्रमाणे याही वर्षी पुन्हा एकदा आलेलो आहोत। हे बघा फायनली आम्ही पोहोचलेलो या जागेवरती। आता
आम्ही नेहमी ह्या ठिकाणी येऊन आम्ही पार्टीचं नियोजन करतो. त्याच ठिकाणी बघू शकता तुम्ही हा इकडचं निसर्गरम्य वातावरण दिसतंय कसं त्या प्रकारे. त्याच्यानंतर इकडे जसं गावाला कातळ असतं त्या प्रकारे इकडे चिंबोऱ्या वगैरे मासे वगैरे मिळतात खाली. या इथे खाली जावं लागतं हे बुळबुडी आणि हे इथे आम्ही आता पार्टीचं नियोजन करण्यासाठी आम्ही बघू शकता भेळ आणलेली आहे. सगळ्यांनी थंड्याचा घोट मारा बॉटल. बिल्डर बघा आता फोटोग्राफी करायला टी शर्ट वगैरे काढले मित्रांनी. तर मित्रांनो आपण आता भेल बनवतात तुम्हाला दाखवतो. भेल बनवत अण्णा वगैरे हे बघा भेल आपण बघा या डोंगराच्या निवासस्थानी मी कसा उघड्या पद्धतीत भेळचा आस्वाद घेतोय आणि अशा प्रकारे बघू शकता कांदा कापले, टोमॅटो कापले, चण्याची आता निवडणी चालू आहे. त्याचबरोबर अजून कांदे शिल्लक आहेत बघू शकता. पाण्याची बॉटल आहे. त्याचबरोबर आपले पिंट्या पण आहेत ते थोड्या मदतीला कांदा बिंदा कापले. अजून इकडे 5-7 मिश्रण आहे बघू शकता. हे अजून पॅकेट आहे ते फोडून याच्यात टाकायचे भेळमध्ये. हे इकडे भेळचं एक पाकिट आहे बघू शकता. हे फोडून मग आम्ही भेळ बनवल्यानंतर मग याच्यात चिंबोऱ्या आहेत छोट्या पकडलेल्या त्या मी घरी घेऊन जाणार आहे रसा करण्यासाठी. त्याचबरोबर टोप आहे. या टोपामध्ये आम्ही चहाचा कार्यक्रम भेळ झाल्यावर आम्ही बनवणार आहे. तर बघू शकता मी उघडा मस्त निवांत आनंदाचा आस्वाद घेत बसलो इथे. एकदम छान प्रसन्न वाटते आणि असं वाटतंय आम्ही कुठेतरी मस्त फार जंगलात आल्यासारखं वाटतं. खालचा व्ह्यू वगैरे आणि एकदम हवा एकदम निसर्गाची हवा छान एकदम जबरदस्त हवा लागते. त्याचबरोबर मी आता सणाचा कार्यक्रम करतोय बघू शकता तुम्ही मित्रांनो. मित्रांनो नैसर्गिक पुष्प गुच्छ आणले आपल्याला. नियोजित केल्याबद्दल आम्हाला हिने छोटासा गिफ्ट दिले बोलतात. आता मित्रांनो क्लायमेट एकदम पावसाचं क्लायमेट झालेलं आहे. इकडे विचारले सगळं मस्ती करत. हे बघा खाली इकडे अण्णा आणि पिंटा भेल बनवतोय. भाई इकडे मनसोक्त आनंद घेतोय बघा. मित्रांनो दंगलची भांडणे आहे. दंगल हा कुस्तीपटू होता विशाल. थांबा कापडावर लागेल विशाल आला बघ काय करता. मी नाही काय करत आहे. मित्रांनो पण निघालो आता परतीच्या प्रवासाला घरी. चला तर मग. अण्णा इकडे कांगणा कशात तोडतोय ते किती ते बघा. बघू शकता मित्रांनो आपण निसर्गाच्या वातावरणामध्ये आपण कांगण्या